तुमच्या असल्या की ह्याच्यामुळे तर ते पोराला तसं झालं माहिती आहे का? वाय सुद्धा तुम्हाला ही नसल्यागत करता या. ए आम्ही लावत नाही तुमच्या आबाला लागतंय पोरग. काय आम्हाला लागतं या? त्याला आम्हाला पोरग लागतंय. तुम्हाला लेकरांची काळजीच नाही ग. काळजीच नाही आम्ही त्याला काहीच लावलं तर शिळी धराया गुळावर खेळायला गेलतो त्याला. मुळात ही कामाला सांगते तिला. काय काम नाही लावलं नव्हतं बाया. काम लावलं नव्हतं. बापू कोंबड्या बापू शेळ्या. अरे काय सांगताय तुम्ही? लागली सांगायला की तू वाईस कमी डोळ्यात गेला असते एक शिंग. गेला असते बरोबर आहे पण त्याला तर कोण जा म्हणते. तू जा म्हणती का? तू सांगू नको. कशाला मी जा म्हणले घरात स्वयंपाक करत बसली होती का त्याला खेळत बसली होती असं गं मी. का त्याला जा म्हणलं कुठं? उगाच माझ्या तांदळा लागला तिथं. ए आबा लावतोय रेडका आणायला आणि पाणी त्याला पाजायला. तुझ्या गावापासून नाही काय तो गाड उचलत आहे का? आबाच लावतो रेडका हे आणाय वरतोय जरा रेडा. काय आबा सांगतोय? तुम्ही सांगताय शर्ट बांधा शरीराला नाका घाला. ए आम्ही नाही करत. तुमच्या का हातात नाकार झाली ती लेकराला सांगता या. डोळा गेला असतं मी काय केलं असतं काय तू? कोण बोलत नाही हा? डोळा गेला असतं मी काय केलं असतं? आता गेला असता म्हणजे काय नसतं केलं की मला. आणली रडून की आपण मग आता बसलो. पट्टी करून आणतंय ना. ती डॉक्टराचं नसतंय टाकं घ्यायला लागतंय त्याला. म्हणजे टाकानं बाबा तो कापत तो कोणता असते. नाही नाही तुम्ही लय त्रास द्यायला लागलाय. तुम्ही घर एका दिवशी हे करसाल. लेकराला काय म्हणून सांगून ये 17 वेळा तुम्हाला तीच सांगायचा या. आणि झाल्यावर पुन्हा बोंबलत बसणार. शिंग लागलं एवढी चप्पल हल्ली सुद्धा नाही जागेवर उठली सुद्धा नाही. आता सांगितलं ताई येऊन त्याला स्वतःहून सांगितलं लागलंय म्हणून. पुन्हा मला आम्ही काय रडलं माहिती, नाही. मी मला माहितीच नव्हतं. रडलं बी नाही काहीच नाही. दिवस मागवला आणि इथं आलं तुम्हाला. नाही नाही असताना निभार काळजाची ती. असं रे भाऊजी तुम्ही हलक्या काळजाचं आणले ना टोचून काय म्हणते ती पट्टी ही करून एवढं काय घेताय मग का पैसे नाही गेले म्हणून तुम्हाला तर नाही लागलं आता सगळं? पैसा पेटू तकडता या डोळ्यावर लागला असतं काय केलं असतं तू? नसतं काय केलं झालीच चुकी आता काय झाली चुकी करायचं? करते हा? त्याचा डोळ्यावर गेला असता तर गेला असतं काय केलं असतं? रडलो आपटून बसलो असतो तो अजिबात पोरास तकडे लावायला नाही कामाला. नाही डावत तुला करू वाटलं करण्याच्याकडे हात तुझं हे कर. नाही मी बी काम करत नाही मी बी जनावराकडे जात नाही मला बी लागलं तर मी तर काय करू मी बी जनावराकडे जात नाही काय मस्कर मारते मी मला मी तुम्ही मला टेन्शन देऊ नका रोज तू या दात काढतेस. आणि काही करत बाकी हसून नुसतं घालवू नका. हे टाकलंय मी हे टाकलंय कशाला पाठी तुला आता. आता येतोय पुढे शहरात वाड्यात पोर दिसल्या पाहिजे. तुम्ही पोराशी पोरांनी टाकत जात ताकीद नाही द्या. पोरं आमचं हाणून आणि मारून आणि बांधून ठेवून ऐकत नाही ती बापाला आमच्या. ती फक्त तुमच्या बापाचं माणसं जेवलं ती आमच्या बापाचं नाही ती जेवली. लय लेकरं पुढचे आहे ती. आम्हाला स्वाटवा करून पळून मुकळी लेकरं आम्हाला एवढं दाखवत राहत असल्याने आम्हाला सांगता होतं. ठेवायचे असते त्याला. काय ठेवता या तुमच्या लाडानं आम्ही हाणाय माराय गेलं का लाड करताय. कावा म्हणलं का तर कावत नाही गेला खांदावर छकुचा. तुम्हाला हसू येते त्याचा डोळा गेला असताना कळलं असतं तुम्हाला अहो, मग कसं आहे आम्ही माहिती पळालो का? की हळद लावली पुन्हा म्हणलं परत नका थांबा चला म्हणलं. अरे एवढं कसलं या तुम्ही तर बघितलं पुस्तक बघ. गाडीत बसला होता मी जाऊन आणलं लागली दाखवलं. सांगायला. मी बघितलं शेवट वगैरे दिलेलं आहे का? पण ते हळद लावली तुम्हाला वेळ दिसला पुसून काढलं होतं तर मी बघितलं. आत नाही बोललं खोल म्हणलाय डॉक्टर. हं. पुसून काढलं की त्यांनी तसलं ते आयडीन टाकून तसलं औषध वर असं खाल्लं वर कातड्यात गेलंय असं शिंग. या काम कमी करा पण पोरं चांगली सांभाळा. हा आता जावा काय म्हणते सफरचंद किलोभर गाळा साखर घेऊन या जावा खाया घालू त्याला काय बघताय घेऊन द्या पण ते आता लागलंय तर आता खरंय त्याला खाया घालायचं नाही मग जखम मिळून आली पाहिजे की असं बसून चालतं तर लागलंय की लागलंय आता खायला तर नाही लागलं पाहिजे असताना तू पारती काय उपारते या चांगलं नाही नाही खायला असताना काय तू तुमचं अगं तू असताना लय उपारच्या तुला सवय लागली याची नसली. खायला आलं म्हणल्यावर तुम्हाला नको वाटतंय काय पैसे जाते काय आता हा कुठे गेला बापू?
बापू कुठे गेला? अजिबात जनावर जायचं नाही. आणि तुला कोण काम सांगतं या? हा काम कोण सांगतो तुला? कोण सांगतं? हा आबा. आणि कोण सांगतं? हा काय सांगते? आता काम सांगितलं तर आता काम सांगितलं तर तिकडे अजिबात जायचं नाही. कोण सांगते? इथं बस. कोण काम सांगते? आम्हाला काय ऐकू दे, काय सांगितलंस तू? कोण सांगितलं तुला काम? मी सांगितलं. काय केलं माझं काम तर? काय केलं? आ? मका ठेवाय कोण लावतं शरदाला? शरदाला मका ठेवाय कोण लावतं? आबा का ताई? आणि मसाला पाणी पाजाय कोण लावतं? रेड काना कोण लावतं? आणि ताई काय करते? ताई काय करते? आ? ताई पिठी ठेवायला होती, शेम काढायला होती. आ? होय पण तुला काय बाई? काय अरे तुम्ही त्याला कामच सांगताय, त्याची काय चुकी नाही हा. आणि त्याच्या ह्याच्यामुळे तर त्याच्यात घुसलंय मुलखाचं. ते डोळ्यावर शिंग लागला असतं ना, मग डोळा या आयुष्याला मुकला असता ती. दुखत नाही म्हणते की. अगं तू माझं टकूर खाणं का बघ. पूजे नाही तर तुला एका ह्याच्यात केळी करीन बघ. टेन्शन देऊ नको तुम्हाला. आता खायला आलं, जावा त्याला. त्याला खायला. दात अरे काढते. बाबा, खायचंय का तुला आता? खायला आणायला लावतील त्याला आता. पोरांनो अजिबात करायला म्हणा. तिकडे जनावरात अजिबात जायचं नाही. आका जायचं नाही हो. काय दिदा नाही चेहऱ्याचं करता वाटून आणत्या जायचं नाही हो. त्या आणत्याचं कुठं जात नाही. तुमची ती मुनी तिथला तांब्या तिथं ठेवत नाही आणि ना काही इकडे म्हणलं तरी येत नाही. म्हणून ती पोर करतो म्हणून केलं तुम्ही हे केला. पोरगं काम करत होतं आणि पोरगी जरा भांडी नाही पण तुला वळानच नाही. अहो, मला नाहीच की कोण म्हणतं हाय पण. तुला वळानच नाही. कोण म्हणतं तुला नाही? स्वतःच्या लेकराला हे केलं तर दात काढतीयस तू. आता काय करणार? इडीच असतात मी. शांत करते हिडी आहे म्हणती का? काय तर आता असं मी तर म्हणतो इडी तसं मग दात काढायचं मग काय त्याला जाऊ. जायच नाही अजिबात. एक कोंबडी सुद्धा नाव शरीर बाळाला अजिबात जायचं नाही हो. कसलं झालं जायचं नाही. आणि पोरानो ही जर गेला तर मला नाव सांगा पुन्हा. हा, आणि कोणी सांगितलं त्याचं मी नावं सांगा. तुला खरं सांगायचं ताई काम सांगते का? ताई काम सांगते का? काय हा काय काय सांगते तुला? हा, काय सांगते? कधी कधी सांगते. काय सांगते काम करायला तुला? हा काय काय सांगते? हो जनावर पाणी पाजा सांगते का? हा लय आगाव आहे. काय दात काढतीये जाग. कधी कधी सांगते म्हणते. मग कधी कधी जी खाजी आहे ती खरंच सांगते ती. पप्पा सांगितलं ना तुला काम. बापू मी तुला काम सांगतो कधी? कोंबड्या हाणलेलं नाही का बाबा तुला? कुणाला? मी काम सांगतो तुला कधी? कधीच सांगत नाही. नाही तसं नाही. कोंबड्या पाय चाळायला नाही का? पाय चाळाय कोण लावतं रे? पाय सोळा लावतो मी तुला पाय सोळा. मग ते कधी तर लावतो. मग पाय सोळायचं काय काम? त्याने काय नुकसान होते का पडते काय? पडलं पायावरनं फुटलं पडत. अरे काय दात का तुम्हाला सिरियस नाही. तुम्ही डोळा गेला असता ना मग तुम्हाला हे केलं असतं. तुमच्या अंगात लय नखरा आहे. कितीतरी बोललं तर लापाडासारखी ही करते ती. लय टकोर हाणलंय बघा माझं तुम्हाला सांगतो. इतकं जी टकोर हाणलंय ना लय. अहो डोळा गेला असता व्हायचं कमी ते पोराला लेकराचा डोळा गेला असता.